गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. गेल्या सत्रामध्ये आपण 9 आणि 10 असे श्लोक बघितले होते 14व्या अध्यायातले. त्यानंतर 11 ते 15 हे सगळे श्लोक ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरांनी एकत्र घेऊन त्याच्यावर एकत्र कॉमेंट्री लिहिली आहे. आता ज्ञानेश्वरांनी लिहिली आहे की दांडेकरांनी लिहिली आहे मला माहित नाही. पण एनिवे ते 5 श्लोक एकत्र आले होते. त्यामुळे आपण काय केलं, की आपण ते 5ही श्लोक एकत्र त्याचा अर्थ बघितला आणि मग त्याच्यानंतर ज्ञानेश्वर काय म्हणतात त्या 5 श्लोकांबद्दल हे पुढच्या वेळेस बघू असं म्हटलं होतं. तर ते आता आपण बघू. लेट अस सी व्हॉट ज्ञानेश्वर महाराज हॅज टू से. ज्ञानेश्वरी अध्याय 14वा श्लोक नंबर 11. त्याच्यामध्ये म्हणतात, की या देहामध्ये सर्व इंद्रियांच्या ठिकाणी प्रकाश म्हणजे ज्ञान जेव्हा उत्पन्न होतं, तेव्हा सत्वगुणाची वृद्धी झाली आहे, असं म्हणायला पाहिजे. सर्व इंद्रियांच्या ठिकाणी प्रकाश म्हणजे ज्ञान. ह्याचा आपण एक अर्थ हा पण बघू शकतो, की आपली जी 5 इंद्रिय आहेत, डोळे आहेत, नाक आहे, जीभ आहे, कान आहे आणि त्वचा आहे. या इंद्रियांची जी संवेदनशीलता असते किंवा क्षमता असते, ती वृद्धिंगत होते, म्हणजे ती वाढते. याच्यासाठी उपाय काय आहे? आपण जो उपाय शिकलेलो आहोत आणि आपण जो उपाय केलेला आहे आत्तापर्यंत, तो उपाय कुठला होता? या शरीरामध्ये ज्या वस्तू आपण टाकू, त्या शुद्ध असाव्यात असा आपण प्रयत्न केला आणि त्या वस्तूंचं रूपांतर आपल्या शरीरामध्ये ज्या काही प्रक्रिया घडत असतील, त्या प्रक्रिया कार्यक्षम कशा करू शकू आपण, हे बघितलं. त्याच्यामुळे त्याचं रूपांतर चांगल्या गोष्टींमध्ये झालं. सात्विक अन्नाचं रूपांतर अग्नी चांगला असल्यामुळे रक्त, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र या सप्तधातूंमध्ये झालं आणि नंतर ओजसमध्ये पण झालं. त्याच्यामुळे काय झालं, की शरीर पूर्णपणे निरोगी झालं आणि आपलं मन शांत झालं. तर शांत मनामध्ये जर आपल्या इंद्रियांची कार्यक्षमता आणि इंद्रियांची संवेदनशीलता म्हणजे सेन्सिटिव्हिटी या जर वाढल्या, तर काय होईल, की आपल्याला जगाचं ज्ञान जसं व्हायला पाहिजे तसं होईल. याचं उदाहरण आपण ह्याच्या आधी अनेक वेळा घेतलेलं आहे, की पुण्यामध्ये अमृततुल्य चहा मिळतो. अमृततुल्य म्हणजे त्याच्यात खूप जास्त साखर असते. दूध खूप जास्त असतं. इलायची असते. चहाची पावडर पण खूप जास्त असते. अमृततुल्य. तर इतका गोड चहा पिण्यापूर्वी समजा आपण एक चमचाभर साखर खाल्ली. तर त्यानंतर त्या चहामधल्या गोडीची चव आपल्या जिभेला नाही कळणार. परंतु त्या चहाच्या पत्तीचा कडवटपणा आपल्याला लक्षात येईल. तो कितीही गोड अमृततुल्य चहा आपण पिण्यापूर्वी एखाद चमचाभर साखर खाल्ली, तर तो पलीकडचा चहा आपल्याला गोड न लागता थोडासा कडू लागेल. का? कारण की आपल्या जिभेची जी संवेदनशीलता होती, ती आपण बिघडवली. आपल्या जिभेची जी गोड चव समजून घेण्याची संवेदनशीलता होती, सेन्सिटिव्हिटी, ती आपण साखर खाल्ल्यामुळे बिघडवली. सो द सेन्स ऑर्गन रिस्पॉन्सिबल फॉर experiencing the taste has now been upset. दुसरं एक उदाहरण सांगतो, की समजा आपल्याला आपलं वजन कमी करायचं असेल. समजा माझं वजन आहे 80 किलो आणि मला ते वजन कमी करायचं आहे 10 किलोनी 70 किलो करायचं आहे. तर जो काटा आहे ना, माझ्या वजन करण्याच्या यंत्रावरचा काटा, त्याला समजा मी आता सध्या तो शून्यावर आहे. त्याला समजा मी 10 वर केलं आणि त्याच्यावर मी उभा राहिलो, तर किती होईल वजन? विचार करा. ॲक्चुअली जर मी 10 वर केला काटा आणि त्याच्यावर उभं राहिलो, तर 80च्या ऐवजी 90 दिसेल.
परंतु तो काटा समजा मी 10च्या ऐवजी 0च्या ऐवजी -10 वर केला, ॲडजस्ट केला. तर त्याच्यावर उभं राहिल्यानंतर माझं वजन 70 किलो दिसेल. तर तुम्ही वजनाच्या काट्याचं जे मोजमाप आहे, ते बदलवू शकता तुम्ही जर ते मोजमाप बदलवलं तर. पुष्कळदा आपल्याला असं सांगितलं जातं, की पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये कमी आहे म्हणा, पण दिल्ली वगैरेमध्ये किंवा आणखीन उत्तरेकडल्या काही गावांमध्ये ते जे ऑटो रिक्षाचं मीटर असतं ना, ते त्याला जरा 10% नी वाढवतात. म्हणजे आपण 1 किलोमीटर गेलो, तरीसुद्धा त्या मीटरला असं ॲडजस्ट केलं असतं, की ते दाखवतं, की 1 किलोमीटर 1 किलोमीटर आणि आणखीन 100 मीटर जास्त गेलाय. 1.1 किलोमीटर. म्हणजे मग काय आहे, की तुम्ही समजा त्या ऑटो रिक्षावाल्याला ₹50 देणं लागत असाल, तर त्याचे 55 होतात. त्याच्या मीटरनुसार आणि मग तो म्हणतो, "मीटर के अनुसार ₹55 हो गया, तो ₹55 मुझे दे दो." अशा प्रकारे तुम्ही मोजमाप करणारं जे यंत्र आहे ना, त्याला समजा ट्विक केलं, त्याला म्हणतात डॉक्टर केलं. सो इफ यू डॉक्टर द मेजरिंग डिव्हाइस, यू विल गेट ए फॉल्स रीडिंग असं म्हणतात. तर जर आपल्याला एखाद्या गोष्टीचं मोजमाप बरोबर करायचं असेल, तर ते मोजमाप करण्यासाठी आपण जे यंत्र वापरू, ते यंत्र संवेदनशील असावं लागतं आणि ॲक्युरेट पण असावं लागतं. म्हणजे त्याचा जो 0 आहे, तो अपसेट केलेला नसावा कोणीतरी. सो द मशीन हॅज टू स्टार्ट फ्रॉम 0 एज 0 आणि इट शुड गिव्ह यू द ॲक्युरेट रिझल्ट ॲज वेल ॲज इट शुड बी सेन्सिटिव्ह. म्हणजे ॲक्युरसी आणि सेन्सिटिव्हिटी ह्या 2 गोष्टी एनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये फार महत्त्वाच्या आहेत. तुम्ही जेव्हा एनालिसिस करता, समजा तुम्ही जाऊन तुमची ब्लड शुगर काय आहे, हे बघायला गेलात कुठल्यातरी लॅबमध्ये आणि त्यांची जर टेस्ट सेन्सिटिव्ह नसली आणि तुमची ब्लड शुगर आहे त्याच्यापेक्षा जास्त निघाली, अशी दिसली म्हणजे मशीनमध्ये, परंतु तुम्हाला तर काही सिम्प्टम्सच नाहीये. तर ह्याचा अर्थ ते मशीन पण चुकीचं उत्तर देऊ शकतं ना कधी-कधी. जर ते बरोबर कॅलिब्रेट नसेल केलं तर. तर कॅलिब्रेशनला मेजरमेंटमध्ये फार महत्त्व आहे. कॅलिब्रेशन. आपण जेव्हा आपल्या शरीरामध्ये शुद्ध वस्तू घालतो, तिला व्यवस्थित रूपांतरित करतो. रस, रक्त, मांस, मेद, अस्थिमज्जा, शुक्र आणि ओजस. तर आपली जी इंद्रिय असतात, ती बरोबर कॅलिब्रेट होतात, रिकॅलिब्रेट होतात निसर्गाच्या नियमांनुसार म्हणा किंवा निसर्गाची जी रचना असते त्याच्यानुसार. आपण जेव्हा लहानपणी आपल्या देहात येतो ना, तेव्हा आपली सगळी इंद्रिय खूप छान काम करतात. सो अवर एंटायर सिस्टम इज एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्ह. त्यामुळे लहान मुलाला अगदी चवीमध्ये थोडासा जरी फरक पडला, तरीसुद्धा त्याचं तोंड एकदम आंबट होतं. कारण की द इन्स्ट्रुमेंट ऑफ मेजरिंग टेस्ट इज व्हेरी सेन्सिटिव्ह. लहान मुलाला आपण तिखट नाही देऊ शकत. ते एकदम त्याचा चेहरा लाल होऊन जाईल, थुंकून देईल. कडू देऊ शकत नाही, आंबट देऊ शकत नाही, खारट देऊ शकत नाही, खूप गोडही देऊ शकत नाही. पण आपण काय करतो, की हळू त्या जिभेची जी संवेदनशीलता असते ना, तिला बिघडवून टाकतो. बिघडवून टाकतो म्हणजे साखर खाल्ल्यानंतर तो अमृततुल्य चहा आपल्याला गोड नाही लागत. अशा प्रकारे जर आपण आपल्या इंद्रियांची संवेदनशीलता आणि कार्यक्षमता कमी केली, तर आपल्याला जगाचं ज्ञान जसं व्हायला पाहिजे तसं नाही होत. म्हणजे काय झालं, की इंद्रियांमधनं ज्ञानाचा प्रकाश कमी झाला. इतकी सगळी कथा तुम्हाला सांगितली मी. इंद्रियांमधनं ज्ञानाचा प्रकाश कसा प्रगट होतो त्याच्याबद्दल. शॅल वी गो फॉरवर्ड? लेट्स सी व्हॉट ज्ञानेश्वर महाराज हॅज टू से. शेअर द स्क्रीन. हे भरतश्रेष्ठा, रजोगुण अधिक झाला असता लोभ प्रवृत्ती म्हणजे पुढे येईल ते कर्म करण्याकडे कल, अचाट कर्मांचा आरंभ, दुर्धर अभिलाषा, विषयांची लालसा ह्या सगळ्या उत्पन्न होतात. रजोगुण इज द cause for all kinds of activity. रजोगुण इज असोसिएटेड विथ ॲक्टिव्हिटी. रजोगुण कर्माकडे आपल्याला घेऊन जातो. सत्वगुण जो आहे तो ज्ञानस्वरूप आहे.
सत्वगुण म्हणजे ज्ञान. तुम्हाला मी आधी पण सांगितलं होतं, की या जगामध्ये ज्या सगळ्या प्रक्रिया घडतात, त्या सगळ्या प्रक्रिया कुठल्या सिद्धांतांवर घडतात. ते सिद्धांत किंवा ते ज्ञान म्हणजे सत्वगुण. ज्या ज्ञानाच्या, निसर्गाच्या नियमांच्या आधारावर सगळ्या प्रक्रिया घडतात किंवा आपण काही कर्म करतो, त्याला म्हणतात रजोगुण. आणि रजोगुण ज्या वस्तूंवर कार्य करतो, त्याला म्हणतात तमोगुण. म्हणजे रजोगुण विल मूव्ह one object from one place to another. But the object will be moved from one place to another based on the principles given to us by Sattvagun. आजकालच्या विषयात सांगायचं जर झालं, तर विमान उडेल कसं? तर विमानाचं अमुक एवढं वजन आहे. मग त्याच्यानंतर ते इतक्या स्पीडनी गेलं पाहिजे. त्याचा आकार असा असला पाहिजे. त्याचे पंख एवढे मोठे असले पाहिजे. हे सगळं झाल्यानंतर आपण जेव्हा वर जाऊ, ते कुठल्या सिद्धांतावर असेल? इट विल बी बेस्ड ऑन नॅचरल लॉ. So imagine ki the principles based on which the aeroplane flies is Sattvagun. The aeroplane itself is Tamogun. अनलेस रजोगुण म्हणजे आपली इच्छाशक्ती त्याच्यावर कार्य करत नाही, तोपर्यंत ते विमान उडणारच नाही. म्हणजे आपण हे सगळं तंत्रज्ञान विकसित केलं. त्यानंतर त्या तंत्रज्ञानाच्या आधारावर आपण जड वस्तू आकाशामध्ये उडवली. ती जड वस्तू हीच तमोगुण. आकाशामध्ये उडवली हा रजोगुण. आपण उडवली. त्याच्यासाठी करता पाहिजे कोणीतरी. आणि कुठल्या सिद्धांतांमुळे ती वर उडाली? ऑल these लॉज ऑफ एरोडायनामिक्स, ग्रॅव्हिटी, एव्हिएशन ते आपण जे सगळं रॉकेट सायन्स समजा तुम्ही, एव्हिएशन सायन्स, त्याच्या आधारावर आपण विमान उडवलं, आहे ना? तर अशा प्रकारे रजोगुण जर प्रबळ असला आपल्यामध्ये, तर आपण काय करू? इकडला पर्वत खोदू आणि तिकडला गड्डा बुजवू. मग तिकडला खड्डा पुन्हा खोदू आणि दुसरीकडे माती टाकू. हे रजोगुण म्हणजे म्युनिसिपालिटीचं वर्कर. तुम्हाला सांगितली ना गोष्ट मागे एकदा, की तिघं माणसं काम करत होती. एका माणसाने खोदायचं काम करायचं. दुसऱ्या माणसाने त्या खड्ड्यामध्ये रोप लावायचं आणि तिसऱ्या माणसाने तो खड्डा बुजवायचा. अशी तिघांची टीम. तर एक दिवस झाडं लावणारा जो माणूस असतो ना, रोप लावणारा तो येतच नाही. त्याला सुट्टीवर असतो. तो सुट्टीवर असतो. त्याला काहीतरी होतं. पण दुसऱ्या दोघांना तर काम करायचंय. तर एक जण खड्डा खणतो आणि दुसरा तो बुजवतो. असं दिवसभर ते काम करतात. लोक विचारतात, "तुम्ही काय करताय?" "म्युनिसिपालिटीचं काम." "मी तर आपलं काम प्रामाणिकपणे करतो." रजोगुण. हा रजोगुणाचा जोक झाला. पण रजोगुण आपल्यामधला जो असतो ना, तो आपल्याला कर्म करायला प्रवृत्त करतो. कारण की आपल्या मनामध्ये अनेक ज्या इच्छा असतात, ज्यांच्या पूर्ण केल्यामुळे, ज्यांची पूर्ती झाल्यामुळे आपल्याला असं वाटतं, की आपण सुखी होऊ. अशा प्रकारच्या इच्छा पूर्ण करण्याच्या कामाला जो लागलेला आहे, त्याला म्हणतात रजोगुणी. म्हणजे कोण? आपण सगळे. लेट अस सी व्हॉट ज्ञानेश्वर महाराज हॅज टू से फर्दर अबाउट द नेक्स्ट वन. शेअर द स्क्रीन. हे कुरुनंदना, तमोगुण अधिक झाला असता अविवेक, अप्रवृत्ती, प्रमाद आणि मोह ही निर्माण होतात. अविवेक म्हणजे इनडिस्क्रिमिनेशन. म्हणजे खरं काय आणि खोटं काय हे आपल्याला माहिती नाही. अविवेक. त्यानंतर अप्रवृत्ती. अप्रवृत्ती म्हणजे जे करायला पाहिजे ते पण आपण करत नाही. अप्रवृत्ती. प्रमाद म्हणजे तीच ती चूक पुन्हा करणे. आणि मोह म्हणजे खरं काय आणि खोटं काय आपल्याला कळतच नाही. खोटं म्हणजेच खरं आहे असं आपण मानतो. अशा प्रकारची प्रवृत्ती आपण जर तमोगुणी असलो तर निर्माण होईल. डू वी वॉन्ट टू लिव्ह लाइक दॅट? वी डोंट वॉन्ट टू लिव्ह लाइक दॅट. आपल्याला तमोगुणी होऊन नाही राहायचंय. वी वॉन्ट टू लिव्ह इन सत्वगुण. वी वॉन्ट टू कंट्रोल द रजोगुण आणि वी वॉन्ट टू कीप तमोगुण ओन्ली टू द एक्सटेंट इट इज नेसेसरी. आपल्याला तमोगुणामध्ये अजिबात अडकायचं नाहीये. आपल्याला रजोगुणामध्ये सुद्धा गरजेपेक्षा जास्त अडकायचं नाहीये. आपल्याला राहायचं सत्वगुणामध्ये.
We have to understand, we have to realize, and we have to keep moving in the right direction about realizing our own true self. सत्वगुणाची वाढ असताना जर मनुष्य मृत्यू पावला तर तो ज्ञानी आणि शुद्ध अशा लोकांमध्ये जन्म पावतो. आणि रजोगुणाची वाढ असताना मरण पावल्यास कर्मासक्तीने युक्त अशा मनुष्य लोकात जन्म पावतो. पुन्हा कर्म करत राहू आपण. आणि तमोगुणाची वृद्धी असताना मरण आलं आपल्याला तर पुरुष लोह, लोष्ट, पाषाण इत्यादी ज्ञानहीन योनींमध्ये जन्म पावतो. म्हणजे आपण दगड होऊन जाऊ अहिल्यासारखं. आणि मग रामाची वाट बघत राहू की राम कधी येईल आणि मग आपल्याला उद्धरेल. राईट. पै रजतम विजये सत्वका देही ये वाढता चिन्हेत ये ऐसी होती. आता बघा की बाबा अर्जुना, रजोगुण आणि तमोगुण यांच्यावर मात करून जेव्हा सत्वगुण या देहात वाढतो तेव्हा जी लक्षणे होतात ती अशी असतात. कशी असतात? जे प्रज्ञा आतुलीकडे न समाती बाहेरी वसंडे वसंती पद्मखंडे धृती जैसी. वसंत ऋतू ज्याप्रमाणे सुवास कमलांच्या पाकळ्यात न मावता बाहेर पडतो, तशी बुद्धी आतमध्ये न मावता बाहेर पडते. म्हणजे आपली जी स्वयंस्फूर्त बुद्धी किंवा प्रज्ञा असते, अवर ओन इंटेलिजन्स और अवर ओन ब्रिलियन्स दॅट सिम्पली एक्झ्युड्स, किंवा ते सगळ्यांना सहज प्रकट होतं. सर्वेंद्रियांच्या अंगणी विवेक करी राबणी साचची करचरणी होती डोळे. सर्व इंद्रियांच्या अंगणात विवेक पहारा करतो आणि हातापायांच्या ठिकाणी खरोखरच डोळे होतात. म्हणजे हातपाय हे कर्मेंद्रिय असूनही त्यांना चांगलं वाईट निवडण्याची शक्ती येते. म्हणजे कसं आहे बघा की आपल्याला समजा डोळ्यांनी एखादी वस्तू दिसली की जी फार आकर्षक आहे, तरी सुद्धा आपली जी कर्मेंद्रिय आहेत ती स्वतःहूनच त्याच्याकडे आकर्षित नाही होणार. आपण उचलणार नाही. तुम्ही विचार करा की आपल्याला कित्येक लोकांना समजा रस्त्यावर एखादी नोट पडलेली असेल. भारतामध्ये असू तर समजा की ₹1000 ची नोट, तर ₹500 ची, किंवा त्या दोन्ही आता बंद झाल्यात ना, ₹200 ची नोट समजा किंवा ₹100 ची नोट समजा. अमेरिकेत तुम्ही अगदी $1 ची नोट समजा. 10 आणि 20 ची असेल तर मग गोष्टच विचारू नका. समजा आपल्याला दिसली तर आपला हात सहज त्या नोटेकडे जाईल आणि ती नोट आपल्या खिशात ठेवली जाईल. विथआऊट इव्हन थिंकिंग. आपण त्याच्याबद्दल विचार पण नाही करणार. है ना? त्याच्याबद्दलची जी एक्स्ट्रीम कथा आहे, एक्स्ट्रीम कथा 2 कथा आहेत. म्हणजे एक तर गजानन महाराजांची आणि एक मी ऐकलेली आहे एका साधू महाराजांची, जे राजस्थानमध्ये कुठेतरी राहायचे. दोन्ही कथा सारख्याच आहेत. तर पैसा तरी त्यातल्या त्यात आपण त्याच्यावर काहीतरी नियंत्रण मिळवू शकू. समजा आपल्या मनात जरी आलं तरी आपण ती नोट उचलणार नाही. असं आपण करू शकू. तर ही झाली लक्ष्मी किंवा हे झालं कांचन. नंतर कामिनी. त्याच्यामध्ये मनुष्य घसरू शकतोच, घसरतो. आणि त्याचं जे उदाहरण आहे ते सगळ्यात प्रसिद्ध उदाहरण म्हणजे विश्वामित्र मुनींचं आहे ना. विश्वामित्र मुनी मेनकेच्या मोहात अडकले, जाळ्यात अडकले. ठीक आहे ना. त्याच्यानंतर ही जी गजानन महाराजांची कथा मी तुम्हाला सांगणार आहे, ती ह्याच्या आधी मी सांगितली, पण जर आठवत नसेल तर पुन्हा एकदा उजळणी होईल त्याची. की ते तरुण वयामध्ये फार आकर्षक होते आणि निर्वस्त्र राहायचे. तर एखादी तरुण स्त्री जर त्यांच्याकडे बघून आकर्षित नसेल झाली तर नवल. तर अशाच एका स्त्रीच्या मनामध्ये त्यांच्याविषयी भावना उत्पन्न झाली. आणि एकदा महाराज तिला एकटे सापडले असताना तिने काही हालचाली अशा केल्या की ज्यामुळे महाराजांच्या लक्षात आलं की हिच्या मनात काय आहे. म्हणजे अर्थात त्यांना माहिती नसेल असं तर आपण म्हणू शकत नाही, परंतु उदाहरण प्रस्तुत कसं करावं त्याच्यासाठी त्यांनी ही लीला केली की जेव्हा ती स्त्री अशा प्रकारे हालचाली करायला लागली
तेव्हा महाराजांच्या शरीरातून एक थेंब खाली पडला आणि जिथे तो थेंब खाली पडला, तिथे जे गवत होतं ते जळलं, असं भस्म झालं. तर ते बघितल्याबरोबर ह्या स्त्रीची धुंदी उतरली क्षणार्धात आणि तिच्या मनातनं जो काही तिच्या मनात विचार असेल तो चालला गेला. कारण की भस्म होऊ शकतं ना शरीर आपलं पूर्ण. लीला अशी आहे की जी गोष्ट करायला नको, ती गोष्ट का बरं करू नये याच्यासाठी महाराजांनी उदाहरण घालून दिलं. आता कसं असतं बघा की बाह्य स्वरूप आणि आंतरिक भावना ह्या दोन्हींमध्ये फक्त बाहेरच्या व्यक्तीला बाह्य स्वरूपच दिसेल, नाही का? म्हणजे समजा एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीला आलिंगन दिलं, तर ती स्त्री जर त्या पुरुषाची पत्नी असेल, तर आलिंगनामधला भाव वेगळा असेल. ती स्त्री जर त्या पुरुषाची कन्या असेल, तर त्या आलिंगनामधला भाव वेगळा असेल. ती स्त्री जर त्याची आई असेल, तर त्या आलिंगनामधला भाव वेगळा असेल. पण हा भाव समोरच्या व्यक्तीला कळेल का? समोरच्या व्यक्तीला तर फक्त एवढंच दिसेल, की ह्या पुरुषाने ह्या स्त्रीला आलिंगन दिलं. बरं, त्याच्यामध्ये त्या स्त्रीला जर तिची भावना शुद्ध असली, तर त्या आलिंगनामधल्या भावनेचा फरक कळेल आणि त्याच्यामध्ये सहजता असेल किंवा संकोच असेल. तर ही भावना जी आहे ना, ती फार महत्वाची. कुठल्या भावनेनी आपण कुठली क्रिया करतो आहोत, ह्याला खूप जास्त महत्व आहे. आपण हे जेव्हा चिंतन करतो आहोत किंवा ह्याच्या आधी देखील अनेक वेळा चिंतन केलेलं आहे, की आपल्या मनामधली भावना जर शुद्ध असली, आपल्या मनामध्ये जर द्वैत भावना नसली, व्यावहारिक पातळीवर, व्यावहारिक स्तरावर प्रत्येक स्त्री ही एकाच आईच्या उदरातून जन्माला आलेले असल्यामुळे पुरुष आणि स्त्री म्हणजे व्यावहारिक स्तरावर आपली आई कोण आहे? आई आपली प्रकृती आहे. आपले वडील कोण आहेत? पुरुष. प्रकृती आणि पुरुष यांच्या एकत्रीकरणामुळेच हा जीव किंवा हा देह जन्माला येतो. बरोबर आहे ना? त्यामुळे आपण कित्येक वेळा ह्याच्याबद्दल चिंतन केलेलं आहे, की प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक पुरुष हे एकमेकांचे बंधू-भगिनी आहेत, भाऊ-बहीण आहेत. अशा प्रकारची आपली मनस्थिती जरी असली, तरी देखील समजा बघणाऱ्याची दृष्टी दूषित असेल, तर एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीला जर आलिंगन दिलं, तर त्यांच्या मनामध्ये अशी भावना उत्पन्न होऊ शकते, की याच्यामध्ये कुठल्यातरी प्रकारची, वेगळ्या प्रकारची भावना आहे. असा गैरसमज होऊ शकतो. तसा गैरसमज बघणाऱ्याचा जर दृष्टिकोन शुद्ध नसेल तर होऊ शकतो. तर अशा प्रकारे जर आपल्या मनातली भावना शुद्ध असेल, तर त्या शुद्ध भावनेमुळे कुठल्याही प्रकारचं पाप नाही लागणार. ठीक आहे ना?
त्यामुळे सर्व इंद्रियांच्या अंगणात विवेक पहारा करतो आणि हातापायांच्या ठिकाणी खरोखरच डोळे होतात. म्हणजे हातपाय कर्मेंद्रिय असून देखील चांगले वाईट निवडण्याची शक्ती त्यांना येते. त्यामुळे कुठल्याही प्रकारे आपल्यासमोर असा प्रसंग उभा राहिला, की ज्याच्यामध्ये आपली मती विचलित होऊ शकते. टेम्प्टेशन होऊ शकतं. त्याच्यामध्ये देखील कुठल्याही प्रकारचा वाईट विचार आपल्या मनामध्ये येणार नाही. एवढी आंतरिक शुद्धी होणं अपेक्षित आहे आणि ते जर असेल तरच तुमच्या व्यवहारामध्ये शुद्धी आणि सहजता येण्याची शक्यता आहे. नाहीतर नाही. तर व्यवहार हा शुद्ध, निर्मळ, सहज होत असला, तर तो योग्य आहे. परंतु कसं आहे, की बघणाऱ्याची जर दृष्टी विकृत असेल, तर शुद्ध व्यवहाराला देखील आपण विकृत समजू शकतो. तर हे प्रत्येकाने आपल्या आतमध्ये बघून त्याचा निर्णय घ्यायचा आणि आपले हातपाय किंवा आपली कर्मेंद्रिय देखील कुठल्याही प्रकारचा अविवेक नाही करणार. याच्याबद्दल आपण जागरूक असायला पाहिजे. ठीक आहे ना? एवढा आपण विवेकाबद्दल बोललो. राजहंसापुढे चाचूचे आगरडे, तोडी जेवी झगडे क्षीर नीराचे. राजहंसापुढे दूध आणि पाणी यांचं मिश्रण ठेवलं असता त्या राजहंसाच्या चोचीचं टोक जसं त्या मिश्रणातील दूध आणि पाणी यांची वेगळी करते. आता हा जो राजहंस आहे ना, हा राजहंस खरा आहे की काल्पनिक आहे, हे तुमचं तुम्ही ठरवा. अशा प्रकारचा राजहंस मी तर काही बघितलेला नाही, की ज्यांनी नाहीतर मग आपण काय करू, असं जर असलं ना खरंच, तर आपण काय करू आजकालच्या काळामध्ये, आपण सगळेजण राजहंस घरात पाळू. हं. आणि त्याला आपण हाच जॉब देऊ, की सकाळी जेव्हा दूधवाला दूध आणतो ना, त्याच्यातनं तू इथे राहा आणि तो दूध आणि पाणी वेगळं कर, मला फक्त दूध दे, पाणी वेगळं फेकून दे. दॅट इस व्हॉट वी विल डू. हा जरी काल्पनिक असला, तरीसुद्धा सांगण्यामागचा उद्देश हा आहे, की आपल्याला चांगलं काय आणि वाईट काय हे निवडता आलं पाहिजे. आपण लहानपणी अनेकांनी तांदूळ निवडले असतील. आपण घरी तांदूळ आणले, की एका सुपात म्हणा किंवा एखाद्या ताटामध्ये घ्यायचो आणि तांदूळ वेगळे आणि खडे वेगळे असं करायचो ना? आठवतंय तुम्हाला? तर ते तर करतो आपण. तर तशा प्रकारे दुधाला आणि पाण्याला सुद्धा वेगळं करू शकण्याची जी कला म्हणा किंवा जी क्षमता आहे, ती आपण विकसित करायला पाहिजे. ह्याच्यासाठी हे उदाहरण दिलं जातं आपल्याला नेहमी राजहंसाचं. "तेवी दोषा दोष विवेकी" दोष आणि अदोष. आपल्या इथे एक अदोष आहे बरं का इथे. "तेवी दोष अदोषा विवेकी इंद्रियेची होती पारखी नियम उभारे पैकी ओळगे तै." त्याप्रमाणे पाप-पुण्य निवडण्यात इंद्रियेच परीक्षा करणारी होतात. आणि त्यावेळेला अर्जुन, "अरे अर्जुना, इंद्रिय निग्रह हाच आपणाहून सेवा चाकरी करत असतो." म्हणजे आपला इंद्रिय निग्रह आपोआप होतो. म्हणजे कसं आहे, अगदी सोपं उदाहरण तुम्हाला सांगतो, की आपल्यासमोर कितीही 5 स्टार पंचपक्वान्नांचं जेवण वाढून ठेवलेलं जरी असलं, तरीसुद्धा मला भूक नाही, त्यामुळे मी आता खाणार नाही. आपला हात त्याच्याकडे जाणारच नाही. ती वस्तू उचललीच जाणार नाही. आपल्या तोंडाकडे घेतलीच जाणार नाही. हा विवेक आपल्या हातामध्ये, डोळ्यामध्ये सगळ्यांमध्येच उत्पन्न होतो. अशा प्रकारे जर उत्पन्न होत असेल, तर सत्वगुण वाढीला लागलेला आहे, असं समजायला हरकत नाही. सत्वगुणाची आपण सगळी लक्षणं बघतोय. रिमेंबर? "ना ऐकणे ते कानची वाळी, न पाहणे ते दिठीची गाळी,
अवाच्य ते टाळी जिभची गा. जे ऐकू नये ते कानच वर्ज्य करतात. म्हणजे भलतं सलतं आपण ऐकणारच नाही. जे पाहू नये ते दृष्टीच टाकून देते. ज्याचा उच्चार करू नये ते जीभच टाळते. सत्वगुणामध्ये जर व्यक्ती असेल तर त्याच्या तोंडातून अपशब्द बाहेर नाही निघणार. वाती पुढा जैसे पळो लागे काळवसे निषिद्ध इंद्रिया तैसे समोर नोहे दिव्यापुढे जसा काळोख पळावयास लागतो. दिवा जर दाखवला तर काळोख राहील का तिकडे? त्याप्रमाणे इंद्रियांसमोर निषिद्ध विषय येतच नाहीत. धाराधर काळे महानदी उचंबळे तैसी बुद्धी पघळे शास्त्र जाती. पावसाळ्याच्या दिवसात जसा महानदीला अपरंपार पूर येतो त्याप्रमाणे सर्व शास्त्रांमध्ये बुद्धी पसरते. म्हणजे काय होतं की आपल्याला शास्त्र काय आहे हे कळायला लागतं. आपल्याला प्रक्रियांच्या मागची जी तत्व आहेत ती कळायला लागतात. गीतेमध्ये जी तत्व आपल्याला जे सिद्धांत आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला जातोय ते सिद्धांत आपल्याला समजायला लागतात. सो अवर सेन्सिटिव्हिटी टुवर्ड्स अंडरस्टँडिंग द प्रिन्सिपल्स प्रोव्हाइडेड टू अस इन गीता, वेद, उपनिषद हे आपल्याला कळायला लागतं. सो वी बिकम सेन्सिटिव्ह इनफ. म्हणजे आपली पूर्वतयारी झालेली आहे. सत्वगुण वाढीला लागलाय याचा अर्थ आपल्याला गीतेमध्ये रस निर्माण झाला. तुम्ही सगळे लोक इथे आलेला आहात याचा अर्थच आहे की सत्वगुण वाढीवर आहे. म्हणून सगळ्यांना डिक्लेअर नका करू फ्री की आता मी आता खूप सत्वगुणी झाले बरं का. आता तुम्ही सगळेजण अजूनही रजोगुणी आणि तमोगुणी आहात. डोंट डू दॅट. तुमचा जो सत्वगुण आहे तुमच्याजवळ ठेवा. डोंट फ्लॅश इट. देयर इज नो नीड टू फ्लॅश इट. कीप इट टू युअरसेल्फ. स्टे टू युअरसेल्फ. आपण मागे एकदा बघितलं ना लोकसंग्रह जितका कमी तितकं चांगला म्हणून. म्हणजे अननेसेसरी मला इतके लोक ओळखीचे आहेत, तितके लोक ओळखीचे आहेत, माझे हे ओळखीचे आहेत, ते ओळखीचे आहेत. मला समाजामध्ये इतका मान-सन्मान आहे. तुम्हाला माहिती आहे का मला इतका अवॉर्ड मिळाला, तितका अवॉर्ड मिळालाय. ह्याच्यामध्ये बिलकुल अडकू नका. नो नीड ॲट ऑल. अगा पुनवेच्या दिवशी चंद्रप्रभा धावे आकाशी ज्ञानी वृत्ती तैसी फाके सैंद. अर्जुना, पौर्णिमेच्या दिवशी ज्याप्रमाणे चंद्राचा प्रकाश आकाशात जिकडे-तिकडे पसरतो, आत्ताच झाली ना पौर्णिमा कोजागिरीची. त्याप्रमाणे ज्ञानात वृत्ती सर्वत्र पसरते. वासना एकवटे, प्रवृत्ती ओहटे, मानस विटे, विषयांवरी. वासना एकत्र होतात. एक ब्रह्मप्राप्तीविषयीच काय ती वासना असते. बाकी संसाराकडे मनाची असलेली धाव कमी होते आणि मन विषयांना विटते. म्हणजे आपल्याला बाकी कुठल्याही विषयांमध्ये रस उरत नाही. आपला रस फक्त एक ब्रह्मप्राप्तीविषयीच असतो. सत्वगुणाची लक्षणं सुरू आहेत बरं का. एवं सत्व वाढे, ते हे चिन्ह पुढे आणि निधनही घडे तेव्हाची जरी. जर याप्रमाणे सत्वगुण वाढतो तेव्हा ही लक्षणं खरोखर असतात आणि अशा स्थितीत जर मृत्यू घडला तर काय होईल? का पाहलेनी सोयाणे जालया परगुणे पढियंते पाहुणे स्वर्गो निया. तर जशी घरामध्ये विपुल संपत्ती आहे आणि त्याचप्रमाणे त्या संपत्तीवाल्याची उदार वृत्ती असून त्याच्या अंगी धैर्य आहे, तर मग इहलोकात कीर्ती आणि नंतर स्वर्गसुख त्याला का मिळू नये? घरामध्ये आपल्याकडे पुष्कळ संपत्ती आहे आणि आपली वृत्ती पण उदार आहे. त्याप्रमाणे मग आपल्याला इहलोकामध्ये कीर्ती मिळेल आणि नंतर स्वर्गसुख का नाही मिळणार? तरी जैशीची घरीची संपत्ती आणि तैसीची औदार्य धैर्यवृत्ती मा परत्रा आणि कीर्ती कानो हावे. हे ॲक्चुअली याचा अर्थ आधीच दिला बहुतेक आणि आधीच्या श्लोकाचा अर्थ नंतर दिला. म्हणजे 215चा ॲक्चुअल अर्थ काय माहिती आहे का, की अथवा सुकाळ म्हणजे धान्य व जल यांची विपुलता प्राप्त होऊन मेजवानीचा प्रसंग यावा आणि त्याच वेळी आपले आवडते मनुष्य जे मृत होऊन गेलेले असल्यामुळे ज्यांच्या भेटीचा बिलकुल संभव नव्हता, असे आवडते मनुष्य स्वर्गातून पाहुणे म्हणून यावे. हे 215चं ट्रान्सलेशन आहे बरं का. तर आपण पुन्हा एकदा वाचू. याप्रमाणे सत्वगुण वाढतो तेव्हा ही लक्षणं खरोखर असतात आणि अशा स्थितीत जर मृत्यू घडला अथवा सुकाळ म्हणजे धान्य आणि जल यांची विपुलता प्राप्त होऊन मेजवानीचा प्रसंग यावा आणि त्याच वेळी आपले आवडते मनुष्य जे मृत होऊन गेलेले असल्यामुळे कोणीतरी मेलेलं आहे आपलं पूर्वज ते आपल्याकडे जेवायला आलं अचानक आपल्याकडे मेजवानी आहे आणि ते आले. तर आपण आत्ता नवरात्राच्या आधी केलं होतं ना असं 15 दिवस आपण जेव्हा पितृपक्ष केला होता
तेव्हा अशा प्रकारे आपण आपल्या पितरांना जेवायला वाढलं आणि त्यांना बोलावलं होतं आपल्याकडे जेवायला. तशी घरामध्ये विपुल संपत्ती आहे आणि त्याचप्रमाणे संपत्तीवाल्याची उदार वृत्ती असून त्याच्या अंगी धैर्य आहे. मग इहलोकात कीर्ती आणि मग त्याच्यानंतर स्वर्गसुख त्याला का मिळू नये? मिळेल, जरूर मिळेल. म्हणजे आपली ह्या जगात, ह्या जन्मात, जागृतावस्थेमध्ये भरभराट पण होईल आणि आपण हा देह सोडल्यानंतर कशाला? तुम्ही मला सांगा, की आत्ता आपण जितके लोक ह्या सगळ्या चिंतनामध्ये एकत्र जमलेलो आहोत, त्यांच्याकडे सुबत्ता तर आहेच. खायला-प्यायला भरपूर आहे. इंटरनेटवर आपण हे बघू शकतो आहोत. त्यामुळे इंटरनेटचं कनेक्शन आहे, डिव्हाइस आहे आणि ह्याच्यावर चिंतन करण्यासाठी 1 तास पण आहे. याचा अर्थ आपण आत्ता स्वर्गात नाही आहोत का? आपण आत्ताही स्वर्गातच आहोत. आपण स्वर्ग सुखच भोगतो आहोत. परंतु आपण आपली जी परिस्थिती आहे त्याला जर स्वतःच नरक करून टाकला, आपल्याला ज्ञान नसल्यामुळे, आपल्या अज्ञानामुळे, तर मग त्याच्यासाठी दोषी कोण आहे? आपणच आहोत. मग गोमटे या तया जावळी असे धनंजया, तेवी सत्वी जाणे देहा के आथी गा. अर्जुना, मग त्या चांगल्या गोष्टीला दुसरी जोड आहे का? त्याप्रमाणे सत्वगुणाच्या वृद्धीत मरण आलं असता, तो सत्वगुणाने स्वभावतः युक्त अशा जन्माशिवाय दुसरीकडे कुठे जाईल? हं? जे स्वगुणी उद्भट, घेऊनी सत्व चोखट, निगे सांडूनी कोपट, भोग क्षम हे. कारण की आपल्या गुणांनी श्रेष्ठ असा जो चांगला सत्वगुण, तो बरोबर घेऊन जो पुरुष भोगांना योग्य असे हे खोपट शरीर टाकून निघतो. म्हणजे आपण खोपटं, हे शरीर जे आहे ना, हे खोपटं आहे असं म्हणतात. म्हणजे लाइक ए छोटीशी झोपडी. ते सोडून आपण निघून जाऊ. सत्वगुणामध्ये स्थित असलो तर आपल्याला देहाबद्दल सुद्धा आकर्षण राहणार नाही. अवचटे ऐसा जो जाये, तो सत्वाचाची नवा होय, किंबहुना जन्मला हे ज्ञानिया माझी. असा जो अकस्मात जातो, तो पुन्हा सत्वाचाच नवा होतो. त्याला पुन्हा सत्वगुणाने युक्त असा जन्म मिळतो. सांगपा धनुर्धरा, रावो रायपणे डोंगरा, गेलिया अपुरा होय काही. राजा हा राजेपणाने गादीवर असताना डोंगरावर गेला असता, त्याच्या राजेपणात काही कमी येईल का? अर्जुना सांग बरं. ना तरी येथीचा दिवा, नेलिया सेजिया गावा, तो तेथे तरी पांडवा दीपची की. अथवा अर्जुना, येथील म्हणजे ह्या गावातला दिवा शेजारच्या गावात नेला असता, तिथेही तो दिवाच आहे. म्हणजे ह्या जन्मामध्ये आपण जे असू, सत्वगुणामध्ये जर असलो, तर तो सत्वगुण घेऊन आपण पुढच्या जन्मात जाऊ ना तसेच. तैसी ते सत्वशुद्धी, आगळी ज्ञानेसी वृद्धी, तरंगावो लागे बुद्धी विवेकावरी. त्या दिव्याच्या तेजाप्रमाणे त्याच्या सत्वगुणाचं निर्मलत्व म्हणजे प्रकाश ज्ञानासह विशेषच वाढतं आणि त्याची बुद्धी विवेकावर पोहू लागते. किती सुंदर दृष्टांत दिलेत बघा. आपली बुद्धी विवेकावर पोहू लागते म्हणजे नेहमी विवेकपूर्ण आचरण करते. पै महदादी परिपाठी, विचारोनी शेवटी, विचारासकट पोटी जिरोनी जाय. महत्त्वादी अनुक्रमाचा विचार करून अखेरीस विचार करणारा म्हणजे त्या विचारांसकट ज्या ब्रह्मस्वरूपात लीन होतो, त्याचं काय? 36 37 24 25 तिन्ही नुरोनी स्वभावे चतुर्थ जे. वेदांतात म्हणजे गीतेत 13व्या अध्यायाच्या 5व्या आणि 6व्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे 36 तत्व मानली आहेत. त्यांच्या मते हे ब्रह्म 37व आहे आणि सांख्यांमध्ये 24 तत्व मानलेली आहेत म्हणून त्यांच्या मते हे ब्रह्म 25व आहे. आणि सत्व गणादी 3 गुणांना नाहीसं करून जे स्वभावतः चौथं आहे, म्हणजे ब्रह्मतत्व याच्याबद्दल बोलणं होतंय. त्या ब्रह्मस्वरूपामध्ये हा जो विचार करणारा आहे, ज्याची बुद्धी नेहमी विवेकाच्या वर पोहू लागते, तो ब्रह्मस्वरूपामध्ये लीन होतो. ऐसे सर्व जे सर्वोत्तम, झाले असे जया सुगम, तयासवे निरुपम लाहे देह. असं जे ब्रह्म सर्वत्र असून सर्वात उत्तम आहे, ते ब्रह्म ज्याला म्हणजे ज्या कुळात सुलभ झालेलं आहे, त्याचे बरोबर त्या कुळात त्यास निरुपम देह मिळतो. म्हणजे ज्या कुळामध्ये ब्रह्मवेत्ते आहेत, ज्या कुळामध्ये सात्विक प्रवृत्ती आहेत, त्या कुळामध्ये, त्या कुटुंबामध्ये, त्या परिवारामध्ये ह्या व्यक्तीचा जन्म होतो.
म्हणजे जर आपल्याला पुनर्जन्म हवा आहे असं वाटत असेल, तर कमीत कमी अशा कुळामध्ये व्हावा, की जिथे आपल्याला कुठल्याही प्रकारची कमतरता नाही भासणार आणि ब्रह्मतत्वाकडे आपली एकमेव इच्छा असेल. ब्रह्मतत्वाकडे जाण्याकडे, ब्रह्मतत्व समजून घेण्याकडे, त्याचा बोध होण्याकडे आपली इच्छा असेल. अशा प्रकारे जर पुनर्जन्म झाला तर ठीक आहे. पण तो चान्स कोणी घ्यावा? आत्ता ह्या जन्मी जर आपल्याला ते करता आलं तर बरं आहे. पुन्हा जन्म व्हायची गरजच नाही ना. याची परी देख तमसत्व अधोमुख बैसोनी जे आगळिक धरी रज. हे पहा याचप्रमाणे ज्यावेळी तमोगुण आणि सत्वगुण खाली तोंड करून बसतात म्हणजे कमी होतात आणि रजोगुण ज्यावेळेला वृद्धी पावतो. आपल्या कार्याचा धुमाळ गावी देहाचा माजवी ते चिन्हाचा उदयो ऐसा तेव्हा रजोगुण शरीररूपी गावात आपल्या कार्याचा धुमाकूळ घालतो आणि त्यावेळी शरीरात लक्षणांचा असा उदय होतो. तर तो उदय कसा होतो हे आपण पुढच्या वेळेस जर बघितलं तर बरं राहील. आत्ता आपण सत्वगुणाबद्दल जे चिंतन केलं, सत्वगुण उदयाला आल्यानंतर कुठली लक्षणं दिसतात याच्याबद्दल कोणाला काही चिंतन करायचंय? आत्तापर्यंत आपण जे काही चिंतन केलं त्याच्याबद्दल जर तुमच्या मनात कुठल्याही प्रकारची शंका असली तर तुम्ही जरूर त्याच्याबद्दल बोला. समीरजी. अ, स्वर्गप्राप्ती आणि मोक्ष याच्यामध्ये काही फरक आहे का? अवश्य आहे. बिलकुल फरक आहे. स्वर्गप्राप्तीमध्ये सुद्धा अनुभव करता आणि अनुभव होत असलेलं जग हे कायम आहे. त्यामुळे द्वैत कायम आहे. आणि मोक्ष म्हणजे या द्वैतापासून पूर्णपणे सुटका. त्यामुळे त्याच्यामध्ये पुष्कळ फरक आहे. स्वर्गप्राप्ती ही जर आपली इच्छा असेल, त्या इच्छेमध्ये जर आपण अडकलेलो असू, तर आपण स्वर्गात अवश्य जाऊ. आपण जर स्वर्गप्राप्तीसाठी जे काही करण्याची आवश्यकता असेल, ते केलं तर स्वर्गप्राप्ती अवश्य प्राप्त होईल. म्हणजे स्वर्गप्राप्ती होईलच, का नाही होणार? परंतु स्वर्गात गेल्यानंतर काय होईल माहिती आहे का, की स्वर्गामध्ये ना आपलं जे आयुष्य असतं, ते अनेक पटींनी जास्त असतं. म्हणजे समजा इथे 100 असेल, तर स्वर्गामध्ये 10,000 असेल. सपोज. काय होईल? ते 10,000 वर्षाचं आयुष्य देखील संपेल ना इव्हेंच्युअली. मग काय? पुन्हा ये रे माझ्या मागल्या. देन यू हॅव टू अगेन बी बॉर्न इन धिस वर्ल्ड. मृत्यूलोकामध्ये जन्म घेऊन पुन्हा एकदा ब्रह्मप्राप्तीसाठी प्रयत्न करावे लागतील. त्यामुळे स्वर्गसुख आणि मोक्ष म्हणजे ब्रह्मप्राप्ती या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. स्वर्गसुखामध्ये जो अडकलेला आहे, तो ब्रह्मप्राप्तीपासून खूप दूर आहे. कारण की मनुष्यजन्म तर 100च वर्षांचा आहे. तर त्याच्यामध्ये जर मोक्षप्राप्ती झाली तर फार छान आहे. स्वर्गसुखामध्ये जर अडकलो तर 10,000 वर्ष अडकावं लागेल. इज इट नॉट मग मोर डेंजरस? पृथ्वीवरती मग सुखप्राप्ती जो प्रयत्न करावा का मग? आपण सुखप्राप्तीचा प्रयत्न पृथ्वीवर देखील नैसर्गिकरित्या म्हणजे करतो. निदान आपल्या पुरता तरी. आपल्या अवश्य. पुरता तरी. मी असं नाही म्हणत. हो, हो. परंतु आपल्या सुखाची प्राप्ती करत असताना, त्या हां, प्रयत्नामुळे इतर लोक जे त्यांच्या सुखाची प्राप्ती करण्यासाठी प्रयत्न करत असतील, त्याच्यामध्ये बाधा यायला नको, म्हणून तो धर्म आहे आपल्यासाठी. तो हां, हां. आपल्याला इथे आपल्याला म्हणजे. हो, हो. आपल्याला. इहलोकामध्ये सुखप्राप्तीसाठी प्रयत्न हां, करणं हे गैर नाहीये, परंतु धर्माविरुद्ध करणं हे गैर आहे. हां. म्हणजे 10 सुखप्राप्तीचा घरं प्रयत्न फोडून सुखप्राप्ती नाही करायची. ॲब्सोल्युटली नॉट. तुम्ही खंडणी हां. वसूल करून आपलं घर नाही भरू शकत. आपल्या इथे जर सुखप्राप्ती करायची असेल, तर ती धर्माच्या आधारावर व्हायला पाहिजे. हां, त्याच्यासाठी आपल्या इथे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितले आहेत. त्यातला धर्म पहिला आहे. धर्म पहिले शिकणं आवश्यक आहे. ॲक्चुअली आपण कामपुरुषार्थ पहिले शिकतो. म्हणजे वी आर हां, ड्रिव्हन बाय आवर फिजिकल डिझायर्स हे पहिले होतं अनफॉर्च्युनेटली. आणि नंतर त्या फिजिकल डिझायर्स पूर्ण करण्यासाठी आपण अर्थार्जन करतो. सो वी डू सम जुगाड. तर जो आपण आधी पण बोललेलो आहे, की जी व्यक्ती धर्मानुसार आचरण करून, प्रामाणिकपणे उद्योगधंदा करून, नोकरी करून पैसा कमवते आहे आणि त्या हां. पैशामुळे कामनांची पूर्ती करते आणि त्या कामनांच्या पूर्तीमुळे किंवा
पैसे मिळाल्यामुळे सुखी होते आहे असं मानते आहे ती व्यक्ती, ही एका बाजूला. हां. आणि जी व्यक्ती खंडणी वसूल करते, मर्सिडीजमध्ये नोटा मोजण्याचं मशीन ठेवते, दरोडे घालते, त्याच्यामध्ये तत्वतः काही फरक नाही. म्हणजे दोघांनी पैशाला महत्त्व दिलंय, कामनापूर्तीला महत्त्व दिलेलं आहे. परंतु धर्मानुसार चाललेली जी व्यक्ती आहे, ती ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण की तिच्या कामनापूर्तीमध्ये, तिच्या अर्थार्जनामध्ये जे काही प्रयत्न होतात, त्यामुळे इतर लोकांच्या कामनापूर्तीमध्ये किंवा अर्थार्जनाच्या प्रयत्नांमध्ये अडथळा निर्माण होत नाही. म्हणून धर्म पाहिजे. राइट? सो धर्म पहिले शिकायला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही त्या धर्मानुसार अर्थार्जन करा, कामनापूर्ती पण करा. आणि जर तुम्हाला हे कळलेलं असेल, की कामनेच्या पूर्तीमुळे आपल्याला सुख किंवा आनंद प्राप्त होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही ह्याच्यामध्ये न पडता सरळ संन्यास पण घेऊ शकता ना. म्हणजे विवेकानंदांनी म्हणा किंवा आपले हे जे सर्व प्रियानंद आहेत, आत्ताचे आहेत किंवा आमचे गुरु आहेत, अनुभवानंद आहेत, परमानंदगिरी स्वामी ज्यांचं मी ऐकतो पुष्कळ प्रवचन किंवा रामदास स्वामी आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहेत. ह्यांची उदाहरणं आहे आपल्यासमोर, ज्यांनी कामनापूर्ती केलीच नाही. ज्यांनी प्रपंच केलाच नाही. रामदास स्वामींना तर लग्नाला उभे असताना सांगितलं सावधान, तर ते सावधान झाले आणि पळून गेले. असेही लोक आहेत आपले. तर कामनापूर्तीमुळे आपण त्या कामनांमध्ये अडकू शकतो. हा विषय पुढच्या वेळेस येणार आहे रजोगुणामध्ये. ठीक आहे ना. आता आपण सत्वगुण शिकलो फक्त यावेळेस. सो वी हं. अंडरस्टूड व्हाय वी शुड रिमेन इन सत्वगुण. दॅट इज द रिझन आवर एंटरप्राइज ऑर आवर इनिशिएटिव्ह इज नेम्ड सत्व. नाही का? तर ह्याच्यामध्ये राहणं किती महत्वाचं आहे. हे तर आपण यू हॅव बीन अ फाउंडिंग मेंबर, यू अँड युअर मदर. तर तुला मी आणखीन काय वेगळं सांगू? तर त्याच्यामध्ये जर आपण राहिलो, तर पुढे जाण्याची शक्यता आहे. ठीक आहे? ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. नमस्कार.